Shasha, Shasha, ते शशा की कापूस कशातनी कासवाशी पैज लावली. आमचा टोपा बघा कुठं गेलाय. नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण एकदम मस्त. तर स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर आमची सकाळ 6 वाजताच झालेली. 6 वाजताच उठलेलो. ही पण उठली आणि सकाळी एक 10 मिनटं खेळली, पण थोडीशी किरकिरत होती. होय, ज्याला असं आम्ही खेळत होतो. तर जरा खेळली एक 10 मिनटं, पण परत किरकिरायला लागली, कारण तिला बाहेर जायचं होतं. बाहेर फिरायचं होतं. बाहेर कुत्री भुकत होती आणि तिला ते बाहेर बघायला जायचं होतं. तर गेली. आणि काय बघतोय पिलू? का उद्या हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे पिलू. आधी आमच्या मॅडम बोलणार आहेत, तर हिच्या संगत आधी बोलून घ्या. तर हो आता मी कसं हात असं करून हे करायला लागले, ते पण तसेच बोलायला लागले. इतकं आम्ही सगळी आजारी आहोत. आजार आमचं पाठ सोडणं झाल्या. असं वाटायला लागलं आता असंच आजारातच राहतोय काय आयुष्यभर, असं व्हायला लागलं. काही पण असू दे, पण फक्त आजार नको बाबा. मी तर कोपऱ्यापासून हात जोडल्यात लिटरली. मला होय लिटरली मला इतकं त्रास झाला ह्यावेळेस, कारण एकटी आजारी पडले काय नाही, पण माझ्या बाळाला एवढा त्रास झालाय. आणि बरोबर आईनं बड्डेच्या ह्याच्यामध्ये का मला मालते तू. नको मालू, नको मालू, नको मालू. ऐक 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 ऐक. तर एवढा त्रास झालाय. आणि बरोबर हिचा बड्डे, ते पण पहिला बड्डे. हो नको. बड्डेचं आम्ही प्लॅनिंग केलेलं की पहिला मी म्हणत होते की लहान बड्डे घालायचा. मी एकटीनं ठरवलेलं. आणि त्याच्यानंतर ही दोघं बोलली की दीर आणि मिस्टर बोलले की नाही, पोरगीचा पहिला बड्डे आहे, तर पहिला बड्डे आपण मोठाच घालायचा, परत काय का हे करे ना. तर ग माझे पिल्ले किती छान आहे ग, माझीच नजर लागेल. आणि पहिला बड्डे मोठा घालायचा. परत ठरलंच आमचं, परत काय आमचं प्लॅनिंग घेतलं, केक आणायचं, असं करायचं तसं करायचं. धीराने ड्रेस घेतला मस्तपैकी छान, पण बरोबर नजर लागली आम्हाला, खरोखरची नजर लागली. होय, आम्हाला नजर लागली. आणि बड्डे करायचं दूर, इथं आई ठीक होईना झाले, कोणच बरं ना, सगळं अख्खं खानदान आजारी पडले. करणार तर कोण एवढं पळून पळून करणार. आणि बड्डे मोठा करायचा म्हटल्यानंतर जेवण म्हणा हे म्हणा इकडे तिकडे पळावंच लागतं, जास्त धावपळ होणारच. आणि त्या मनस्थितीत कोणच नाही आहे. त्यामुळं बड्डे छोटा घालणार आहे. आणि आपले भाऊजी पण नाही आहेत, ते पण गेलेत. ते असते तर एक वेगळं पडलं असतं, त्यातल्या त्यात जरा बरा घातला असता बड्डे, पण ते पण नाही आहे. त्यामुळं कोणाला जमणार नाही. ऐकू मला नकोच. तिकडची पण सगळी आजारी आहेत, नाहीतर तिकडच्यांना सगळं सोपवलं असतं की तुमचं तुम्ही बड्डे करा, म्हणजे त्यातल्या त्यात थोडीशी जवळचे पाहुणे वगैरे बोला. पण नाही, काय आम्ही तसं काय करणार. आम्ही घरातल्या घरात छोटंसं सिम्पलचं डेकोरेशन करून छोटासा केक आणून घरातल्या घरच्या घरी सेलिब्रेट करणार आहे. आणि असं म्हणतोय की बाहेर हॉटेलला जेवायला जायचं, कारण घरात एवढं फापड पसारा कुणाला जमणार नाही. घरात जेवण करून खायचं. आमची घरचीच माणसं जवळजवळ 20-25 माणसं असतील, घरचीच माझी. तर मी सांगितलं कालच्या ब्लॉगमध्ये की उद्या आपले फौजी येतील, म्हणजे जमलं तर ते येणार आहेत. उद्या नाही, म्हणजे नक्की माहीत नाही, पण जमलं तर येतील. पण त्यांचं काय कन्फर्म नाही आहे. त्यांना अजून पण कॉल लागणं झाला आहे काय, म्हणजे येणार आहे का नाही बड्डेला वगैरे. तर आले तर ठीक, चांगलंच आहे. नाही आले तर मग काय आहे तसाच बड्डे घालायचा आहे. आमच्या जिजाला हा टोपा इतका आवडलाय ना, बास, ती सोडायचं नावच घेणं झाल्या. आता असला आणखी कुठं भेटतंय का बघणार आहे. आणि ही काढत पण नाही बरं का. बाळ आहे वे त्याच्यावरती. काय आहे ग, काय आहे त्याच्यावरती? टेडी आहे, टेडी. छान छान मोमो, जिजाच्या गाला शालका मोमो मोमो. आणि आत्ता वाजलेत 9:30. आणि आता मी बाहेर जाऊन, आमच्यात काय नाश्ता नसतोच. दीर आणि नवरा म्हणजे मिस्टर असले तरच नाश्ता असतो, नाहीतर आम्ही नाश्ता नाही, डायरेक्ट जेवण करतो 11 किंवा 12 वाजता. तर ह्या मॅडमांचं खायला काहीतरी बघते.
माझं इथं काहीतरी झाले, लागले मला चोळायला. माझं पिल्लू ग, माझ्या पिल्लूला नजर लागली. आणि आमच्या आई पण सारखं नजर काढतात तिच्या. आणि मी यावेळेस सगळ्यांचा ओरडा खाल्लाय. तिला तेवढी दाखवत जाऊ नकोस, तू तिचं तेवढं फोटो टाकत जाऊ नको, तिला व्हिडिओ दाखवत जाऊ नको. पण दाखवते आणि आपली पण थोडी मेमरीज, होय मेमरीज पण राहतील असं माझं हे आहे. तर जरी नाही दाखवलं तर रिअल असं बघितलं तरी कोण नजर लावलंच ना असं आहे. म्हणजे लोकांच्या समोर येतोच ना आपण, बाहेर जातोच ना, तर तिथं कुठेतरी नजर लागलीच नाही निघलं. आता आमची जिजा औषध पिणार आहे. आता किती नाटकी करते बघा आमची जिजा. ह्याला औषध पाजायचं म्हणलं तर लई मोठा टास्क आहे. औषध आजी तुम्हाला नाही औषध, आजीला नाही औषध, आजीला नाही औषध, आजीला नाही आमच्या जिजाचा आहे, आमच्या जिजाचा आहे, पाहिजे मला पाहिजे, आमच्या जिजाचा आहे, मला पाहिजे नाही तुम्हाला नाही. बाबाला पाहिजे, बाबा आले, पप्पा आले पप्पा आले चला बॅग. तर इथं मी देवपूजा पहिला आवरून घेत होते आणि उठायला थोडा लेटच झाला, थोडा काही जास्तच लेट झाला. 9:30-10ला उठले आणि इथं सासरे आले होते मळ्यातून. आणि आमचे देवपूजा झाली आणि आमचं खंडोबाचं हे ताक म्हणतात. आणि म्हणजे मेन आमचा कुलदेव जेजुरीचा खंडोबा आहे. तर त्याच्यानंतर भांडी घासायला घेतली. आणि खरंच सांगितलं तर मला काहीच काम नसतं सासरी, फक्त भांडी, किचन कट्टा धुणे आणि देवपूजा फक्त बास, बाकी काहीच करत नाही. बाकी धुण्याला पण एका काकूंना लावलं आहे आणि बाकी जेवण मग सासूबाई करतात. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो हॉस्पिटलला. जिजाला पप्पाने आधीच नेलं होतं माझ्या माहेरी तिकडं, मग तिला तिथून घेऊन मग हॉस्पिटलला गेलो जिजाला दाखवायला. आणि झाली ती बरी तशी पूर्ण. खोकला वगैरे अजूनही आहे, सर्दी आणि खोकला. तर तेच डॉक्टरांनी चेकअपसाठी परत आणि बोलवलेलं, तर त्याच्यासाठी गेलेलो. आमचा रोजचाच दौरा होता. आणि हॉस्पिटलला गेलो आणि तिला त्या दादाकडं जायचं होतं, त्याचं वडायला सगळं. त्यामुळं ते तिथं दंगा करत होते हॉस्पिटलमध्ये. आणि त्याच्यानंतर गेलो मी माझ्या माहेरी, कारण बड्डेचं पण जरा प्लॅनिंग करायचं होतं. बड्डे मम्मीच्या घरीच घालणार होतो, कारण सासरी तर बघताय तुम्ही तिथं जागाच नाही आहे, कुठं आहे ते पसारा खूप आहे. तर तिथं काही जागा नाही म्हणून आम्ही मम्मीच्या घरात घालायचं ठरवलं. हॉल वगैरे जरा मोठा आहे, नाहीतर मग टेरेसवर घालायचं म्हटलं तर टेरेसवरची साफसफाई करायला म्हणजे जास्त शेवाळलेलं आणि पावसाने हजेरी लावली नाही म्हणजे, म्हणून मग घरीच करायचं ठरवलं. आणि त्याच्यानंतर ते ठरवायला आलेली मी की काय करायचं. गाईज तर आता मी आले मम्मीकडे आणि आमचं प्लॅनिंग झालं होतं की घरातच बड्डे करायचं आहे, साधं सिंपल करायचं आहे, तेवढीच घरातली 4 माणसं जवळची. तर खाली काकीच्यात डेकोरेशन करायचं म्हटलं, तर काकीच्यात तुम्हाला दाखवते. हे असा फिश टँकमध्ये इथं करायचं डोक्यात होतं, खरं हिचा हा फिश टँक स्वच्छ येतं इथं. हा फिश टँक स्वच्छ इथं येतोय, त्यामुळे इथं नको म्हणते मी, वरच करायचं. आता वरती पण मम्मीचा सोफा आडवा येतोय तिथं, मग आम्ही म्हणतोय तर सोफा तो काढायचा आणि त्या ठिकाणी करायचं आणि डेकोरेशन करायला देणार आहे बाहेर. तर इथं करायचं म्हणते, जरासं विस्कटले मिस टाकले सोडा, ते इग्नोर करा. तर इथंच डेकोरेशन मी करायचं म्हणते तेवढंच छोटं. आणि हा सोफा काढायला लागणार आहे इकडं. तर आमचा हॉल कसा असा उभा आहे, त्यामुळं जास्त म्हणजे चौकोनी नाही आहे, स्क्वेअर नाही आहे. आणि वरती टेरेसवर करायचं म्हणलं तर थंडी आहे आणि रात्री उगाच वाऱ्याचं आहे नको, कारण आमच्यात एकतर सगळे आजारी आहेत, कोण बरं पण झालेले नाही आहेत. काय काय गुलाब ठेवलाय आमच्या जिजाला गेले आवडते खायला, कालून खा खा. गरम गरम आहे गलम आहे गलम. हा
हा मी चालते नाही लय गरम नाही गरम. तिच्यासाठी आहे की गरम जरा तिला केवढं आमटीत कसा हात घातलास गरम आमटीत सकाळी हात घातला ग तरी लय गरम नव्हती. आमचं लक्ष नाही तर पळाली पण हात घालायला. तर इथं डेकोरेशन करायचं ठरलंय. घरच्या घरी डेकोरेशन करायला बाहेरचं बोलवणार आहे आणि त्या आजीची इथं मालिका चालू आहे त्यामुळं जरा इथं डेकोरेशन करणार आहे. सोफा अर्ध ओढलाय खरं मला ओढायला येईना त्यामुळे आता कृष्णाची मदत घेतो आणि ह्याच्या खालचं सगळं साफ करतो. जसं की तुम्हाला सांगितलं की मी बड्डेसाठी तिच्या मला एक ड्रेस इंडो वेस्टर्न साडी आहे ती मागवली इन्स्टाच्या एका पेज कडून. तर ती साडी अजून आलेली नाही आणि उद्या तर बड्डे उद्या तर फंक्शन आहे आणि अजूनही साडी आलेली नाही आहे. तर झालं असं 25 दिवस आधी मी ऑर्डर दिले 25 दिवस करेक्ट. तर झालं असं मी ऑर्डर देतानाच त्यांना विचारलेलं की आमचं असं असं ह्या डेटला 10 तारखेला आमचं फंक्शन आहे. 10 तारखेला म्हणजे आमच्यात फंक्शन आहे तर मला त्याच्या आधीच हवी आहे साडी. तर ते बोलले की हां चालेल भेटून जाईल 9 तारखेपर्यंत 8 तारखेपर्यंत किंवा 9 तारखेपर्यंत तुम्हाला भेटून जाईल. तर झालं पे केलं हे झालं सगळं झालं अजूनही साडी आलेली नाही आहे. त्या बाईला मी किती मेसेज केलेत की अजून मला पार्सल रिसीव झालेलं नाही आहे आणि ट्रॅकिंग करून बघितलं त्यात पण मला काय समजेना ते कुठं आले काय आले पण त्यात पण दाखवेनात आणि त्यांना मी किती मेसेज केले त्या बाईला की अजून आलेलं नाही आहे पार्सल आणि उद्या जर मला घालायला भेटलं नाही मला पार्सल भेटलं नाही तर काय त्या साडीचा अर्थच नाही. म्हणजे कशाला काय करू ना ती साडी घेऊन कारण काय उपयोगाचीच नाही आहे परत कारण फंक्शन तर झालाच परत काय घालू मी आणि असं झाले. तर ते रिप्लाय पण म्हणजे बघतच नाही आहेत मेसेजचा रिप्लाय पण देत नाही आहेत आणि पहिला मेसेज करत होते मी म्हणजे कुठंपर्यंत लवकर पाठवा कुठंपर्यंत आले पण त्यांनी बघून रिप्लाय पण केले नाही आणि आता तर मेसेजचा सीन पण करणं झाल्यात बघणं पण झाल्यात. तर असा विषय झालाय माझं इतकं डोकं फिरलंय आणि उद्या मला घालायला काय नाहीये काय म्हणजे माझ्या आधीचे ब्लाऊज पण मला बसत नाहीत आता आणि आत्ताचं पण काय तर घालायचं म्हटलं तर मॅचिंगचं राहिलं बाजूला मला हाय साधी सिंपल साडी नाहीये घालायला आणि घातली तर मला पार्टी वेअरच घालायचे आणि सगळ्या माझ्याकडे आहेत रेड कलरमध्ये पण काठपदर आहेत आणि त्या मला घालायच्या नाही आहेत आणि मेन म्हणजे माझ्याकडे रेड कलरची साडी आहे पण आता त्याचं ब्लाऊज बसेल की नाही सांगता येत नाही कारण खूप गाईज. तर मगाशी मी आले आणि माझ्या लक्षात नाही व्लॉग कंटिन्यू करायचा म्हणजे बाय बोलायचं लक्षात नाही. तर सासरी आले मी आणि उद्या सकाळी पहाटे त्यांनी हे येत आहेत आपले भाऊजी येत आहेत तर सगळे हसणारच आहेत मला माहिती आहे. सारखं ये जा आता 3rd टाईम येत आहेत त्यांनी म्हणजे 3ऱ्यांदा येत आहेत. दिवाळीला एकदा येऊन गेले परत आणि 1-4 दिवसामागे एकदा येऊन गेले आणि त्याच्यानंतर आत्तानी येत आहेत. तर म्हणजे पोरगीसाठी काय पण म्हणजे एका बापाचं काहीच माहीतच असेल तुम्हाला म्हणजे कसं त्यांचा जीव त्यांचा इतका तुटत होता म्हणजे ते गेलेत तेव्हा कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांना बड्डे भेटणार नाही तर त्यांचा खूप जीव तुटत होता. त्यांची खूप इच्छा होती मनापासून की माझ्या मुलीच्या पहिल्या बड्डेला तर त्यांनी असावं आणि त्यांची इच्छा पूर्ण होते आणि कोणाला काय बोलायचं आहे त्यांना बोलू दे सारखं ते जाते पण ते ॲटलिस्ट त्यांची इच्छा तर पूर्ण झाली की त्यांच्या मुलीचा पहिला बड्डे त्यांना म्हणजे सेलिब्रेट करता येतोय सोबत आणि मला पण खूप आनंद झाला आहे आणि सकाळी येतील ते पहाटे 4 वाजता. तर हा व्लॉग मी इथंच एंड करते आणि भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये. उद्याच्या व्लॉगमध्ये उद्याचा व्लॉग खूप खास होणार आहे तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये एका खास व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय.